जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टअप क्लासेसवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या घटकावर एकूण 25 प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण वेळ वाया न घालवता प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, राज्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राज्यपाल. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, महात्मा गांधींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विनोबा भावे. प्रश्न क्रमांक चौथा आहे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळवला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बडोदा. प्रश्न क्रमांक 5 आहे, भिलाई लोहपोलाद उद्योग कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 6, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गट विकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 7 आहे, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेची सुरुवात कधी झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 15 ऑगस्ट 2007. योग्य आन्सर होय. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी सुरू झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1872. 1872ला पहिली जनगणना सुरू झाली. तर या जनगणना कोणी केली? तर व्हायसरॉय मेयोच्या काळात ही जनगणना झाली. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने जॅक्सनवर गोळ्या झाडल्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनंत कान्हेरे. प्रश्न क्रमांक 10 आहे, बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉक्टर भाऊ दाजी लाड. प्रश्न क्रमांक 11 आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दीनबंधू. प्रश्न क्रमांक 12, अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठावर आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वाघोर. प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 24 एप्रिल. हे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, राज्यातील जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून केली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राज्यपाल. प्रश्न क्रमांक 15, पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 16 आहे, प्रवरा नदीवर कोणता धबधबा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रंधा. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, गडचिरोली. हे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमरावती. प्रश्न क्रमांक 19 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विदर्भ. हे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नारायण लोखंडे.
प्रश्न क्रमांक 21, गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी केली आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरिश्चंद्र व बालाघाट. प्रश्न क्रमांक 22 आहे कृष्णाकाठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 23 आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळास काय म्हणत असत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बारगे. प्रश्न क्रमांक 24 आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम 356. कलम 356 नुसार आणीबाणीची घोषणा करू शकतात. प्रश्न क्रमांक 25 शेवटचा प्रश्न आहे कोणत्या अक्षवृत्त पृथ्वीला 2 समान भागात विभागते? या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विषुववृत्त हे पृथ्वीला 2 समान भागात विभागते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 25 प्रश्न पाहिले जे सामान्य ज्ञान या घटकावर आधारित होते. याचा नक्कीच तुम्हाला पोलीस भरतीला फायदा होऊ शकतो. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, वंदे मातरम.